नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, मी बनवणार आहे दुधाची खीर. त्यासाठी मी दूध गॅसवर चढवलेलं आहे, म्हणजे गरम करायसाठी दूध ठेवलेलं आहे. चला आपण नंतर बघूया दुधाची खीर. तांदूळ आहे, हे तांदूळ मी धुतले आहे. आता मी दुधामध्ये टाकणार आहे. तांदळाचं पाणी काढून घेत आहे मी. दुधामध्ये टाकणार आहे. छान एकत्र फिरवून घ्यायचं. हे बघा, तांदूळ टाकले आहे मी दुधामध्ये. आता तांदळाला दुधामध्ये छान शिजू द्यायचं. विलायची घेतली आहे, बदाम, खोबरं आणि खवा हे आपण त्या खीरमध्ये टाकणार आहोत. चला, त्यानंतर त्याच्या आधी आपण भाजून घेऊया. बोलताना थोडं गडबड होते. चला, त्यामध्ये टाकूया थोडं तूप, आता टाकणार बदाम, भाजून घेऊया बदामला. खोबरं, बदाम हे मी सगळं भाजून घेणार आहोत, थोडं सोनेरी कलर येईपर्यंत. आपण ह्या वाटीने 2 वाटी साखर टाकणार आहोत यामध्ये. हे बघा, साखर टाकत आहे. 2 वाटी साखर. हे बघा, साखर टाकलेली आहे. जे आपण बदाम भाजले होते ते आपण आता खीरमध्ये टाकूया. झाले भाज. अशा प्रकारे खोबरं पण भाजून घेऊया आपण. चला, अशा प्रकारे खोबरं पण झालं आहे. आपण हे पण खीरमध्ये टाकून देऊया खोबरं. हे पण छान फिरून घेत आहे मी, एकत्र करून घेत आहे सगळं. त्यानंतर विलायची बारीक केलेली टाकत आहे मी. ते पण छान एकत्र करून घेत आहे. आता सगळं टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत खवा. चला, मी बारीक करणार आहे, त्यामध्येच ते बारीक होऊन जाणार. पण मी काही त्या बारीक नाही केलं आहे त्याला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली खीर छान शिजून राहिली आहे. हे बघा, छान झाली आहे. रंग पण छान दिसून राहिला आहे त्याचा खिरीचा. हे बघा, जशी हवी मला तशीच झाली आहे ती. अशा प्रकारे आपली खीर तयार झाली आहे. बघू शकता, खूप छान झालेली आहे. किती छान. किती छान. चला, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.